राज्यपाल महोदयांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अख्ख्या राज्यावर प्रकाश टाकलेला आहे। अध्यक्ष महोदय, आमचा वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे। आज सकाळी टीव्हीवर बातमी बघितली की आमचे जे पालकमंत्री शासनाने ज्यांच्यावर जबाबदारी टाकली होती त्यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकत्व सोडलं। अध्यक्ष महोदय, विदर्भातील सगळ्यात छोटा जिल्हा, सगळ्यात तरुण जिल्हा म्हणायला काही हरकत नाही। आमच्या जिल्ह्याचं वय 21 वर्ष अध्यक्ष महोदय, आणि सरकार स्थापन होऊन 2-2.5 महिन्यात जर आमच्या जिल्ह्याचं पालकत्व कोणी सोडत असेल, मी आवर्जून आपल्या माध्यमातून विनंती करेल। एकनाथ शिंदे साहेब इथे बसलेले आहेत, साहेब आपण असाल, आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा अजितदादा असतील, या तिघांनी कोणीही आमच्या जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं। कारण की अध्यक्ष महोदय, या जिल्ह्याचा जन्म हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी एका शब्दाने केला होता। आमच्या इथे त्यांनी शब्द दिला होता की तालुका वाशिम तालुका खोडा आणि जिल्हा लिहा, असा 21 वर्षापूर्वी त्यांनी जो शब्द जिल्हावासियांना दिला होता तो पूर्ण सुद्धा त्यांनी करून दाखवला। पण आज 6 तालुक्यांचा जिल्हा हा याचं पालकत्व घ्यायला जर कोणी तयार नसेल तर नक्कीच आपण पुढाकार घेतला पाहिजे। राज्यपाल महोदयांनी बेरोजगारांच्या विषयावर सुद्धा प्रकाश टाकला। माझ्या आधीच्या वक्त्यांनी 1,32,000 युवकांना मुख्यमंत्री कौशल्य विकास माध्यमातून 6 महिन्याचं त्यांना जे नियुक्त्या दिल्या होत्या त्या मागच्या महिन्यात संपल्या। आज ते मोठ्या प्रमाणात युवक आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत। त्यांच्या बाबतीत सुद्धा निर्णय आपल्या शासनाने घेतला पाहिजे। त्यांच्या भविष्यात त्यांना एक्सटेन्शन देणं असावे किंवा कुठेतरी याच्यात 11 महिन्याची त्यांना पुन्हा 6 महिने आणि 5 महिन्याची वाढ देऊन त्यांना कसं सेवेत घेता येईल। कारण एक ग्रामीण भागातून खेडोपाड्यातून हे लोक 6 महिने आपल्या शासनाला त्यांनी मदत केली, त्यांनी आपल्या आयुष्यातले 6 महिने दिले। आपण सुद्धा मानधन त्यांना देतोय, पण नक्कीच त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असं अध्यक्ष महोदय मी विनंती करतो। मागेल त्याला सौरपंप आपण देण्याचं राज्यपालांच्या महोदयांच्या अभिभाषणात विषय आलेला आहे अध्यक्ष महोदय। पण महत्वाचा विषय आहे की 2-2, 3-3 वर्षापूर्वी ज्या लोकांनी कोटेशन शेतकऱ्यांनी भरलेलं आहे त्या लोकांना आपण का जबरदस्ती करतोय की तुम्ही सोलर पंप घ्या। आज धरणातून 3-3, 4-4 किलोमीटर पाईपलाईन त्या शेतकऱ्यांच्या आहेत, त्यांना पाईपलाईनच्या द्वारे जर आपल्याला त्यांना पाणी आणायचं आहे अध्यक्ष महोदय, आपला जालना जिल्हा असेल, आमचा वाशिम जिल्हा असेल, जिथे पाण्याची व्यवस्था धरणातून लोकांनी 3-3 किलोमीटर पाईपलाईन केलेल्या आहेत, तिथे तुमचा 5चा आणि 7चा सोलर पंप टिकत नाही अध्यक्ष महोदय। त्यांना विजेचीच गरज लागते। आज मोठ्या प्रमाणात विद्युत महामंडळातर्फे त्यांना निरोप जात आहेत, त्यांना फोन कॉल जात आहेत की तुम्ही तुमचे कोटेशन रद्द करण्यात येतील, तुम्ही भरलेले पैसे वापस न्या आणि सोलार पंप घ्या। योग्यतः ते सोलार पंप सक्सेसफुल नाही होत, त्यांना इलेक्ट्रिसिटीचीच गरज लागणार आहे। त्यामुळे असं त्यांच्यावर बंधन न करता ज्या लोकांनी 3-3, 4-4 वर्षापूर्वी लाईनीसाठी अर्ज केलेले आहेत त्यांना कनेक्शन भेटले पाहिजे अशी विनंती करतो। दुसरा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय, 8 तारखेला जागतिक महिला दिन आपण साजरा करणार। आपल्या सभागृहाने मागच्या वेळेस शक्ती कायदा महिलांसाठी आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन तयार झालेला मसुदा केला होता, तो अजूनही आपल्या सभागृहात त्या कायद्याचं रूपांतर झालं नाही। त्याला सुद्धा लवकरात लवकर मान्यता द्यावी, सभागृहाची मान्यता द्यावी आणि राज्याच्या सेवेत तो कायदा गेला पाहिजे अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो। महापुरुषांचे आपण सर्वांनी सन्मान करतो, मान सन्मान करतो, पण आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे अध्यक्ष महोदय। त्याला सुद्धा लवकरात लवकर मूर्ती तिथे स्थापन झाली पाहिजे, लोकांच्या सेवेत ते स्मारक गेलं पाहिजे। येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराजांचं कार्य हे पिक्चरच्या माध्यमातून तर आपण वेळोवेळी दाखवलेलं आहेच, पण अशा स्मारकातून जी त्या लोकांना माहिती मिळेल त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न शासनाने केले पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं सुद्धा काम खूप वर्षापासून चालू आहे, ते सुद्धा लवकर पूर्ण झालं पाहिजे। आपल्या माध्यमातून ती विनंती अध्यक्ष महोदय करतो। आज शक्तीपीठ महामार्गावर चर्चा अख्खं राज्य करते। हा नागपूर ते कोल्हापूर गोवा हा महामार्ग जाणार आहे अध्यक्ष महोदय, पण आम्ही आमच्या ज्या जिल्ह्यामधून आपला समृद्धी महामार्ग गेला त्या जिल्ह्याच्या वेदना आणि त्या ग्रामीण रस्त्याची चाळणी याबद्दल वेळोवेळी आम्ही सभागृहात विषय मांडलेला आहे अध्यक्ष महोदय। आज समृद्धी मार्ग तयार करताना जे काही गौण खनिज आमच्या भागातलं वापरलं गेलं, ते गौण खनिज नेत्यांनी जे रस्त्यांची चाळण आमच्या ग्रामीण भागातली झालेली आहे त्या रस्त्यांची दुरुस्ती अजूनही झालेली नाही अध्यक्ष महोदय। त्या रस्त्यांची दुरुस्ती सुद्धा झाली पाहिजे अशी मागणी आपल्या माध्यमातून मी करतो। राज्यपाल महोदयांना ग्रामीण भागातल्या रस्त्याबद्दल माहिती कदाचित शासनाने दिली नसेल, पण नक्कीच आकांक्षित जिल्हा आमचा आहे, आकांक्षित जिल्ह्यातले 6 तालुके आमचे आहेत, त्या 6 तालुक्यांना न्याय देण्याचं काम अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून झालं पाहिजे अशी विनंती करतो।
राज्यपालांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.